सांडू प्राण देऊ पण जमीन देणार नाही. शक्तीपीठ महामार्गाविरोधामध्ये शेतकऱ्यांनी आता एल्गार पुकारलाय. वाळवा तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा प्रशासनाला आता त्यांनी इशारा दिलाय. सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांची शेतकऱ्यांनी सुद्धा भेट घेतली. शेतकऱ्यांनी दिलेलं तब्बल 990 सामूहिक स्वाक्षऱ्यांचं पत्र सुद्धा त्यांना देण्यात आलं. गावागावांमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात तीव्र असंतोष सुद्धा पसरलेला आहे. हक्काची नाही कुणाच्या बापाची एकच जिद्द शक्तीपीठ रद्द शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे शक्तीपीठ महामार्ग रद्द एकच जिद्द शक्तीपीठ रद्द एकच जिद्द शक्तीपीठ रद्द शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे। जी 5 मे 2026 रोजीची महाराष्ट्र शासनानं अधिसूचना काढलेली आहे आणि त्या अधिसूचनाच्या अनुषंगानं माननीय उपविभागीय अधिकारी यांनी ज्या तब्दिलीस किंवा व्यवहारास हरकत घेणारा एक बंदी आदेश काढलेला आहे, त्या अनुषंगानं आज आम्ही आमच्या व्यथा आणि निवेदन सादर करण्यासाठी 11 गावातील सर्व शेतकरी या ठिकाणी आम्ही एकत्रित आलेलो आहे। या योजना या ठिकाणी या शक्तीपीठ महामार्गामुळे या ठिकाणी बंद पडण्याचा धोका आहे। याचबरोबर बरेचशी कुटुंब या ठिकाणी भूमिहीन होणार आहेत। काही कुटुंब जी आहेत ही कुटुंब बेघर होणार आहेत। आमची महाराष्ट्र शासनाला अशी विनंती आहे, या ठिकाणी हा शक्तीपीठ महामार्ग या ठिकाणी रद्दच करावा। कोणाची मागणी नसणारा अनावश्यकरित्या लादला गेलेला शक्तीपीठ महामार्ग आहे, तो होऊ नये अशी आमची या ठिकाणी स्पष्ट भूमिका आहे। आम्ही कोणत्याही परिस्थितीत